फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं पब्लिसिटी ज्याला आपण येस. थोडंसं मार्केटिंग म्हणतो ना, ते करणं का गरजेचं आहे तुम्हाला सांगतो. पर्यटन वाढणं जे आहे, तर पर्यटन हा मार्केटिंगचा गेम आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि तुमच्याकडनं जोपर्यंत फॅसिलिटीज किंवा पर्यटनाच्या दृष्टीने शब्द आहे, पण हे आपण म्हणतो की कल्टिव्हेशन सेंटर्स किंवा ज्याला आपण विकास करणारी सेंटर्स असतात किंवा लर्निंग सेंटर्स येस. आपण ज्याला म्हणतो. अवेलेबल आहेत, तर ती अवेलेबल आहेत हेच लोकांना माहिती नाही आणि येस. कदाचित मला असं वाटतं थोडासा सोशल मीडिया रीच हा फॉरेस्ट येस. डिपार्टमेंटचा जर वाढला, येस. तर तो लोकांना माहिती होऊ शकेल. कारण काय होतं, की बऱ्याच वेळेला जसं आता कोयना नगरला एखादा सामान्य पर्यटक जातो, तो कोयना अभयारण्यात काय बोटीने चक्कर मारून येईल किंवा रामगळीला जाईल फार-फार तर किंवा असं एक अगदी छोटं-मोठं ओझरडे वॉटरफॉलला जाईल. पण तुम्ही जो इतका सुंदर इनिशिएटिव्ह घेतलाय, तो लोकांपर्यंत पोहोचला नाही. तर तुम्ही मगाशी जे म्हणालात रेव्हेन्यू जनरेशन, येस. ते पॉसिबल होणार नाहीये. तर तुमचं सोशल मीडिया आता खूप तुम्ही सुंदर ग्रिप घेतलेली आहे, कारण आम्ही इतक्या दिवसापासून आपण बघतोय. तर तुम्हाला वाटते की सोशल मीडियाचा आणि तुमच्या कामाचा खूप जवळचा संबंध आहे? निश्चितच. आता एक्सप्लोर विथ फील्ड डायरेक्टर असेल, आजचा उन्हाळ बतकंदीचा पॉडकास्ट असेल, याच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचतोय हं, आणि आपलं जे टार्गेट आहे हे जनझी आहे. हं. जनझी ज्यावेळेला अट्रॅक्ट होईल आणि जनझी ज्यावेळेला एक्सप्लोर करायला शिकेल, त्यावेळेला दे आर द बेस्ट जनरेशन राइट नाऊ हं. आणि त्या जनरेशनला अट्रॅक्ट करून आपण टुरिस्टपर्यंत पोहोचणार आहे. करेक्ट. आणि टुरिस्टपर्यंत पोहोचण्यासाठी आपले जे पण साधनसामुग्री उपलब्ध आहे, थोड्या प्रमाणात आहे, कॅरिंग कॅपॅसिटी कमी आहे. हळू जसं टुरिस्ट इन्फ्लो येईल, फंड रेज होतील, तसे आपण विविध फॅसिलिटी तयार करू. शिवाय आपल्या ऑलरेडी एक्झिस्टिंग जवळपास 10 इंटरप्रिटेशन सेंटर्स आहेत. करेक्ट. इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये आपल्याला त्याचं पूर्ण हिस्ट्री, बायोलॉजी, जिओग्राफी सगळ्याचं नॉलेज तिथं भेटतं. हं. त्या स्पेसिसचं महत्त्व काय? मायग्रेशन होतं का? लोकल आहे? नियर एक्सटिंक्ट आहे का खूप अबंडन प्रमाणात आहे? अशा विविध पद्धतीची माहिती ही त्या इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये दिली जाते. करेक्ट. आंब्याला आहे, कोयना नगरला आहे, बामनोलीत देखील आहे आणि असं सागरेश्वरला आहे, राधानगरीला आहे, दाजीपूरला आहे. प्रत्येक ठिकाणी इंटरप्रिटेशन सेंटर आहे आणि व्हॉट इज लॅकिंग की हे इंटरप्रिटेशन सेंटर आहे याचे बोर्डच कुठे नाहीये. हां. करेक्ट. तर आता आम्ही ते एक ड्राईव्ह हातात घेतोय, की जे ईझी टू स्कॅन हं, जे बारकोड्स असतील हं, किंवा क्यूआर कोड असतील, ते विविध पर्यटकांच्या ठिकाणी लावणार आहे, हं, की जर तुम्हाला इंटरप्रिटेशन सेंटर जायचं दिस इज द मॅप, हं. दिस इज द लोकेशन किंवा तुम्हाला सोशल मीडियावरती रीच करायचं फॉरेस्ट डिपार्टमेंटला, दिस इज द Insta हँडल, दिस इज द Twitter हँडल, त्याच्या देखील आम्ही क्यूआर कोड लावणार आहे.